मित्रांनो, मुंबई, लोकल ट्रेनची धावपळ, उंचच उंच इमारती आणि कधी न थांबणारे जीवन. पण तुम्हाला माहिती आहे का, या अतिआधुनिक मुंबईच्या एका कोपऱ्यात 1500 वर्षापेक्षा जुनं एक रहस्य दडलेलं आहे. एक अशी जागा जी एका काळी हिंदू ऋषींचे मुख्य केंद्र होते, जिथे पोर्तुगीजांनी आपली बंदूक चालवली, जिथे मराठ्यांनी आपल्या तलवारची धार दाखवली आणि जिथे इंग्रजांनी आपली सत्ता गाजवली. एकाच खडकात कोरलेले हे मंडपेश्वर गुफा मुंबईचा तो इतिहास आहे, जो कॉन्क्रीटच्या जंगलाखाली कुठेतरी हरवून गेलाय. नमस्कार मित्रांनो, मी प्रजेश पार्टे आणि आज आपण बोरिवलीच्या एका अशा गूढ ऐतिहासिक ठिकाणी आलो आहोत, ज्याबद्दल आजही कित्येक मुंबईकरांना माहिती नाही. चला, आज आपण वेळेच्या मागे प्रवास करूया. मित्रांनो, ही गोष्ट आहे 6व्या शतकातील, जेव्हा भारतावर गुप्त साम्राज्य आणि वाकाटक राज्यांचे सांस्कृतिक प्रभाव होते. याच काळात मुंबईच्या भूमीवर कान्हेरी गुफा, एलिफंटा गुफा आणि मंडपेश्वर यासारख्या भोवेळेंनी कोरल्या जात होत्या. मंडपेश्वर या शब्दाचा अर्थ होतो मंडप असलेला ईश्वर, म्हणजेच भगवान शिव. असे मानले जाते की ही गुफा एकाच अखंड खडकातून कोरून काढण्यात आली आहे. गुफेच्या आत प्रवेश केल्यावर आपल्याला मुख्य मंडप दिसतो. येथून मुख्य आकर्षण म्हणजे भिंतीवर कोरलेले नटराज रूपातील भगवान शिवाची विशाल मूर्ती. याशिवाय येथे पार्वती, गणेश आणि इतर देवी देवतांचे शिल्प अत्यंत कलात्मकतेने कोरलेले आढळतात. विचार करा, 1500 वर्षापूर्वी जेव्हा कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री नव्हती, तेव्हा छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने असा चमत्कार घडवला गेला होता. पण या गुफेचा इतिहास केवळ शांतता आणि भक्तिपुरता मर्यादित नव्हता. 16व्या शतकात मुंबईच्या या किनारपट्टीवर पोर्तुगालचे पाऊल पडले आणि मंडपेश्वरचे चित्र पूर्ण बदलून गेले. 1534 मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी उत्तर साष्टी प्रांतावर कब्जा केला, तेव्हा त्यांनी या लेण्यांना आपले लक्ष बनवले. त्यांनी या प्राचीन शिवमंदिराच्या वरच्या भागात एका ख्रिश्चन चर्चची स्थापना केली. इतकेच नाही, तर या गुफेतील हिंदू शिल्पे आणि नटराजाची मूर्ती ही पोर्तुगीजांकडून नष्ट करण्याचा किंवा ती लपवण्याचा प्रयत्न केला. गुफेच्या भिंतीवर प्लास्टर लावून ही शिल्पे झाकली गेली. या लेण्यांचा वापर पोर्तुगीज सैन्यांकडून रॉयल चॅपेल आणि राहण्याची जागा म्हणून केला जाऊ लागला. एका पवित्र शिवमंदिराचे रूपांतर एका वेगळ्याच रूपात झाले. पण इतिहास इथेच थांबत नाही. 1737 ते 1739 काळ, जेव्हा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध वसईची प्रसिद्ध मोहीम पुकारली. मराठा सैन्याने पोर्तुगीजांचा धुव्वा उडवला. वसईचा किल्ला जिंकण्यासोबतच चिमाजी अप्पांच्या सैन्याने मंडपेश्वर गुफाचा ताबा पुन्हा मिळवला. 150 वर्षानंतर या गुफेवर पुन्हा एकदा भगवा फडकला आणि येथे भगवान शिवाची पूजा पुन्हा सुरू झाली. मराठ्यांनी या गुफेचा जीर्णोद्धार केला आणि भिंतीवर लावलेले प्लास्टर काढून पुन्हा एकदा ती प्राचीन शिल्पे जगासमोर आणली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण पुढे इंग्रज आले. आज मंडपेश्वर गुफा ही जगातील अशा मोजक्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे, जिथे तुम्हाला हिंदू धर्माचे प्राचीन कोरीवकाम आणि पोर्तुगीज काळातील ख्रिश्चन स्थापत्यशास्त्र एकाच ठिकाणी पाहायला मिळते. ही जागा केवळ दगडांची गुफा नाही, तर मुंबईने सोसलेल्या आक्रमणाची आणि मिळवलेल्या विजयाची साक्षीदार आहे. मित्रांनो, जेव्हा आपण बोरिवलीच्या IC कॉलनी किंवा दहिसरच्या गलीबोळातून फिरतो, तेव्हा आपल्याला अजिबात अंदाज येत नाही की आपल्या आजूबाजूला 1500 वर्षाचा समृद्ध इतिहास दडलाय. जर तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा मुंबईला भेट देणार असाल, तर कान्हेरी आणि एलिफंटा गुफासोबतच या मंडपेश्वर गुफेला नक्की भेट द्या. ही आपली सांस्कृतिक धरोहर आहे आणि तिचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तुम्हाला मुंबईचा हा इतिहास कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच
न ऐकलेल्या ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रहस्यमय ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.